गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हायड्रोकार्बन्स आणि हायड्रोकार्बन्समध्ये आपण सेकंड हायड्रोकार्बन डिस्कस करतोय अल्किन्स. अल्किन्समध्ये आपण मेन पॉईंट कोणता पाहतोय? मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किन्स. आणि याच्या आधी आपण दोन मेथड कंप्लीट केलेत. फर्स्ट मेथड इज फ्रॉम अल्काइन्स अँड सेकंड मेथड इज फ्रॉम अल्काइल हॅलाइड्स बाय डिहायड्रोहॅलोजिनेशन. आणि आज आपण पाहतोय थर्ड मेथड फ्रॉम अल्कोहोल्स बाय डिहायड्रेशन. तर आज आपल्याला काय करायचं आहे? अल्कोहोलपासून अल्किनचं प्रिपरेशन करायचं आहे. त्यासाठी रिएक्शन कोणते आहे? डिहायड्रेशन. अल्कोहोल्स आपण जनरली कसं रिप्रेझेंट करतो? अल्कोहोल्स आपण जनरली असं रिप्रेझेंट करतो ROH. आर म्हणजे काय? एनी अल्काइल ग्रुप. आर मीन्स एनी अल्काइल ग्रुप. म्हणजे इथं इथाल असेल, एन प्रोपल असेल, आयसोप्रोपल असेल. आलं लक्षात? आर मीन्स एनी अल्काइल ग्रुप. त्यानंतर आपण पाहूया मिनिंग डिहायड्रेशनचा. व्हॉट इज मीन बाय डिहायड्रेशन? डिहायड्रेशन मीन्स डिहायड्रेशन DE मीन्स रिमूव्हल. DE मीन्स रिमूव्हल ऑफ इथं का पुढे काय लिहिलं आहे? हायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर. H2O. रिमूव्हल ऑफ वॉटर इज कॉल्ड डिहायड्रेशन. ज्या रिएक्शनमध्ये वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो त्या रिएक्शनला काय म्हणतात? डिहायड्रेशन. एकदम इझी आहे. रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज कॉल्ड डिहायड्रेशन. आपल्याला काय करायचं आहे? अल्कोहोलमधून आपल्याला काय करायचं आहे? वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचं आहे. जर आपण अल्कोहोलमधून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केला की आपल्याला काय मिळतो? अल्किन मिळतो. अल्कोहोल आपण इथं रिप्रेझेंट करतोय. हे आहेत दोन कार्बोनेटम, कार्बन सिंगल बॉन्ड. समजा ह्या कार्बोनेटमला अटॅच आहे OH ग्रुप आणि ह्या कार्बोनेटमला अटॅच आहे हायड्रोजन. राहिलेल्या ह्या दोन फॅलन्सी कार्बोनेटमच्या दिस इज कॉल्ड अल्कोहोल. आता नीट लक्ष द्या. अल्कोहोलमधून आपल्याला काय करायचं आहे? वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचं आहे. त्यासाठी आपल्याला अल्कोहोलला काय करायला पाहिजे? अल्कोहोलला आपल्याला हीट करायला पाहिजे इन प्रेझेन्स ऑफ डिहायड्रेटिंग एजंट. एकदम इझी आहे. काय करायचं आपल्याला? जर आपल्याला अल्कोहोलपासून अल्किनचं प्रिपरेशन करायचं असेल तर काय करायचं? अल्कोहोलला हीट करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ डिहायड्रेटिंग एजंट. आता डिहायड्रेटिंग एजंट म्हणजे काय असतात ते आपण पाहणारच आहेत. आता नीट लक्ष द्या. OH ग्रुप ज्या कार्बोनेटमला अटॅच आहे तो कार्बोनेटम कोणता असतो? अल्फा. आणि अल्फाच्या ॲडजसंटला जो कार्बोनेटम असतो तो कोणता असतो? बीटा कार्बोनेटम असतो. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर अल्फा कार्बोनेटमवरचा हा OH, अल्फा कार्बोनेटमवरचा OH आणि बीटा कार्बोनेटमवरचा हा हायड्रोजन रिमूव्ह करायचा आपल्याला. बीटाचा H आणि अल्फाचा OH. काय रिमूव्ह झाला सांगा? हा H2O रिमूव्ह झाला ना? काय रिमूव्ह झाला? H2O रिमूव्ह झाला. H2O रिमूव्ह झाल्यामुळे काय तयार झालं? अल्फाचा OH, बीटाचा H रिमूव्ह झाला आहे. त्यामुळे अल्फा आणि बीटामध्ये काय तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल आणि आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल? C. कार्बनच्या ह्या दोन राहिलेल्या व्हॅलन्सी, याच्या ह्या दोन व्हॅलन्सी, अँड दिस इज कॉल्ड अल्किन. एकदम इझी आहे ना? अल्कोहोल्स ऑन हिटिंग विथ डिहायड्रेटिंग एजंट टू गिव्ह करस्पॉन्डिंग अल्किन. दिस रिएक्शन इज नोन ॲज डिहायड्रेशन. कारण ह्या रिएक्शनमध्ये काय रिमूव्ह झाले? वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला आहे. येतं लक्षात? हा OH आणि हा H वॉटर मॉलिक्यूल ज्या रिएक्शनमध्ये रिमूव्ह होतो त्या रिएक्शनला काय म्हणतात? डिहायड्रेशन. आता हे डिहायड्रेशन दोन टाईपचं असतं. इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन अँड इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन. आता नीट लक्ष द्या. एकाच अल्कोहोल मॉलिक्यूलमधून काय झालं आहे? हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला आहे. त्यामुळे हे जे डिहायड्रेशन आहे ते डिहायड्रेशन म्हणजे आत्ता जे आपण डिहायड्रेशन पाहिलं ते डिहायड्रेशन कोणतं आहे? दिस इज इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन. नीट लक्ष द्या. हे जे डिहायड्रेशन आहे ते डिहायड्रेशन कोणतं आहे? इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन. आता इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन म्हणजे काय? जेव्हा एकाच मॉलिक्यूलमधून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो तेव्हा त्याला काय म्हणतात? इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन म्हणतात. आणि इंटर कधी म्हणतात? जर दोन मॉलिक्यूलमधून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला तर त्याला म्हणायचं इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन. हे कोणतं डिहायड्रेशन आहे? इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन. आता त्यानंतर आपण पाहूया हे डिहायड्रेटिंग एजंट म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय डिहायड्रेटिंग एजंट? पाहता डिहायड्रेटिंग एजंट कोणते आहेत? आता आधी आपल्याला हे माहीत पाहिजे की हे डिहायड्रेटिंग एजंट म्हणजे काय?
दी सबस्टन्स विच रिमूव्ह वॉटर मॉलिक्यूल. जो सबस्टन्स वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करतो अशा सबस्टन्सला काय म्हणतात? डिहायड्रेटिंग एजंट म्हणतात. पहा, डिहायड्रेटिंग एजंट म्हणजे काय? सबस्टन्स which remove water molecule is called डिहायड्रेटिंग एजंट. जो सबस्टन्स वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करतो अशा सबस्टन्सला काय म्हणतात? डिहायड्रेटिंग एजंट म्हणतात. आता कोणकोणते आहेत? तर याच्यामध्ये फर्स्ट आहे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड ॲट 170 डिग्री सेल्सिअस. 170 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन झालं हे? 443 केल्विन. 443 केल्विन. जर आपण अल्कोहोलला हीट केलं इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲट 170 डिग्री सेल्सिअस तर काय तयार होतो? अल्किन तयार होतो. दिस इज फर्स्ट डिहायड्रेटिंग एजंट कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड आहे H3PO4 प्लस हीट. आपण H3PO4 पण यूज करू शकतो. H3PO4चं नाव आहे फॉस्फोरिक ॲसिड. दिस इज कॉल्ड फॉस्फोरिक ॲसिड. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड आहे KHSO4 हीट. KHSO4 के म्हणजे काय? पोटॅशियम. H म्हणजे हायड्रोजन आणि SO4 आहे म्हणजे सल्फेट. पहा, पोटॅशियम, हायड्रोजन, सल्फेट. तर हे तीनही काय आहेत? ॲसिड कॅटलिस्ट आहेत. हे तीनही आपल्याला काय देतात? प्रोटॉन देतात म्हणजे H+ देतात. दिस इज कॉल्ड ॲसिड कॅटलिस्ट. आणि याच्यामध्ये चौथा एक आहे तो म्हणजे कोणता? ॲल्युमिना. ॲल्युमिनाचा फॉर्म्युला आहे Al2O3. यापैकी आपण कोणताही एक डिहायड्रेटिंग एजंट यूज करून अल्कोहोलपासून आपण अल्किन तयार करू शकतो. समजलं? डिहायड्रेटिंग एजंट कोणकोणते आहेत? तर हे 3 आणि हा एक 4. तर हे 3 कोणते आहेत? ॲसिड कॅटलिस्ट आहेत. नोट करा हे. पहा, एक्झाम्पल्स. तर आपल्याला काय करायचं आहे? तीनही अल्कोहोलचं डिहायड्रेशन करायचं आहे. तीनही अल्कोहोल म्हणजे कोणते? प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल अँड टर्शियरी अल्कोहोल म्हणजेच 1 डिग्री, 2 डिग्री अँड 3 डिग्री अल्कोहोल्स. याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया प्रायमरी अल्कोहोलचं म्हणजेच 1 डिग्री अल्कोहोलचं. याच्यामध्ये एक्झाम्पल फर्स्ट CH3CH2OH. याचं कॉमन नेम काय? CH3CH2 म्हणजे इथाइल ग्रुप आहे आणि त्याला पुढे काय टाकायचे? OH म्हणजे याचं कॉमन नेम काय होईल? इथाइल अल्कोहोल. नोट करा सर्वांनी. याचं कॉमन नेम काय? इथाइल अल्कोहोल. याचं IPS नेम काय? 1 2 2 कार्बन टर्म आहेत त्यामुळे वर्ड रूट आपण काय लिहितो? इथ. कार्बन सिंगल बॉन्ड म्हणजे ANE. हे ई रिमूव्ह करायचं आणि त्या ठिकाणी सफिक्स काय लिहायचं? OH असेल तर सफिक्स आपण काय लिहितो? OL. दिस इज इथेनॉल. इथेनॉल इज 1 डिग्री अल्कोहोल. याला 1 डिग्री अल्कोहोल का म्हणले? बिकॉज OH ग्रुप इज अटॅच टू 1 डिग्री कार्बन ॲटम. याला आपल्याला काय करायचं आहे? हीट करायचं आहे. कशासोबत आपल्याला हीट करायचं आहे? तर डिहायड्रेटिंग एजंटसोबत आपल्याला हीट करायचं आहे. तर मोस्टली कोणता डिहायड्रेटिंग एजंट देतात? तर तुम्हाला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हा डिहायड्रेटिंग एजंट मोस्टली दिला जातो. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲट 170 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 443 केल्विन. इथे सर्वांच्या लक्षात. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचा आहे. OH ज्या कार्बन टर्मला अटॅच आहे तो आहे अल्फा कार्बन टर्म, हा आहे बीटा कार्बन टर्म. अल्फाचा काय रिमूव्ह करायचा? OH ग्रुप रिमूव्ह करायचा. अल्फाचा हा OH ग्रुप रिमूव्ह करायचा आणि बीटाचा काय रिमूव्ह करायचा? हायड्रोजन रिमूव्ह करायचा आहे. यातला एक H आणि हा OH काय रिमूव्ह होणार सांगा? H2 रिमूव्ह होणार ना. हा झाला H2 रिमूव्ह, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह. दिस इज कॉल्ड इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन. इंट्रा INTRA. इथे काय शिल्लक राहिलं? CH2. इथे काय शिल्लक राहिलं? CH2 आणि CH2च्या मध्ये काय तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल आणि आपल्याला मेन कंपाऊंड मिळेल CH2 डबल बॉन्ड CH2 अँड दिस इज कॉल्ड इथिन. कोणता अल्केन तयार झाला? हा इथिन तयार झालं. एकदम इझी आहे. फक्त पहा 1 डिग्री अल्कोहोल असेल तर टेम्परेचर लक्षात ठेवतं किती? 170 डिग्री सेल्सिअस. याचं स्टेटमेंट आपण काय लिहू शकतो? इथेनॉल ऑन हिटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲट 170 डिग्री सेल्सिअस टू गिव्स इथिन. समजलं सर्वांना? तर हे होतं फर्स्ट प्रायमरी अल्कोहोलचं डिहायड्रेशन. त्यानंतर आपण पहा सेकंडरी अल्कोहोलचं डिहायड्रेशन. पहा एक्झाम्पल CH3OH. याचं कॉमन नेम काय सांगा?
कोणता अल्काइल ग्रुप हा दिस इज कॉल्ड आयसोप्रोपाइल आणि त्याला काय अटॅच आहे OH. कॉमन नेम लिहायचं आयसोप्रोपाइल अल्कोहोल. याचं IUPAC नेम काय 1 2 3 किंवा 1 2 3 कोणत्याही एनकडनं आपण नंबरिंग करू शकतो. चेनमध्ये 3 कार्बन प्रोप कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANE हे ई आपण रिमूव्ह करतो त्या ठिकाणी आपण काय लिहितो OL. OL आपण OH ची पोझिशन सेकंड. हा झाला तुमचा प्रोपॅन टू OL अँड दिस इज 2 डिग्री अल्कोहोल. येथे सर्वांच्या लक्षात बिकॉज OH ग्रुप इज अटॅच टू 2 डिग्री कार्बन ॲटम. यालाही आपल्याला काय करायचं आहे हीट करायचं आहे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲट 140 डिग्री सेल्सिअस ॲट 140 डिग्री सेल्सिअस. काय होणार पहा OH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो आहे अल्फा आणि त्याच्या ॲडजेसनचा जो आहे तो आहे बीटा. हा पण ॲडजेसनला आहे हा पण बीटा. 2 बीटा आहेत. सपोज दिस इज बीटा 1 दिस इज बीटा 2. अल्फाचा काय रिमूव्ह करणार आपण OH ग्रुप. कोणत्या बीटाचा हायड्रोजन तुम्ही रिमूव्ह करणार बीटा 1चा हायड्रोजन रिमूव्ह करणार का बीटा 2चा हायड्रोजन रिमूव्ह करणार. आपण दोन्हीपैकी कोणताही एक हायड्रोजन रिमूव्ह करू शकतो कारण मिळणारा अल्केन आपल्याला सेम मिळतोय. हा H आणि हा OH काय रिमूव्ह झाला सांगा. समजा आपण बीटा 1चा H रिमूव्ह केला हा H आणि हा OH रिमूव्ह काय झाला H2. इथे काय राहिलं CH2 इथे काय राहिलं CH आणि CH2च्या मध्ये काय तयार होईल डबल बॉन्ड तयार होईल. सांग आपल्याला कंपाऊंड काय मिळाला CH3 CH double bond CH2 and this is called propene. This is called propene. इथे सर्वांच्या लक्षात प्रोपॅन टू OL ऑन हिटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲट 140 डिग्री सेल्सिअस टू गिव्स प्रोपीन. समजलं बीटा 2चा रिमूव्ह केला असता हायड्रोजन तर कंपाऊंड कोणता मिळाला असता CH3 CH डबल बॉन्ड CH2 मिळाला असता म्हणजे तोच कंपाऊंड आहे त्याचा IUPAC नेम सुद्धा हेच येणार आहे प्रोपीन. लक्षात बीटा 1चा करा किंवा बीटा 2चा करा मिळणारा अल्केन तुम्हाला सेम मिळणार प्रोपीन. त्यानंतर एक्झाम्पल थर्ड आहे टर्शरी अल्कोहोलचं CH3 CH3OH. याचं कॉमन नेम काय लिहिता आपल्याला दिस इज टर्शरी ब्युटाइल ग्रुप. दिस इज टर्शरी ब्युटाइल ग्रुप. टर्शरी ब्युटाइल ग्रुपला काय अटॅच आहे OH ग्रुप अटॅच आहे अँड देअरफॉर द कॉमन नेम ऑफ दिस अल्कोहोल इज टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. सांगा याचा IUPAC नेम करणार 1 2 3 किंवा 1 2 3. 2ला काय अटॅच आहे मिथाइल ग्रुप अटॅच आहे त्यामुळे याचं IUPAC नेम करणार 2 मिथाइल. पुढे काय येणार प्रोप पुढे येणार ANE ए रिमूव्ह होणार त्या ठिकाणी येणार OL ची पोझिशन 2 मिथाइल प्रोपॅन टू OL अँड दिस इज 3 डिग्री अल्कोहोल. हा जो अल्कोहोल आहे तो कोणता आहे 3 डिग्री अल्कोहोल. वाय बिकॉज OH ग्रुप इज अटॅच टू 3 डिग्री कार्बन ॲटम. याला आपल्याला काय करायचं आहे हीट करायचं आहे. कशासोबत हीट करायचं आहे तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत हीट करायचं आहे ॲट 100 डिग्री सेल्सिअस. सांग काय रिमूव्ह होणार दिस इज अल्फा कार्बन ॲटम दिस इज बीटा कार्बन ॲटम दिस इज अल्सो बीटा कार्बन ॲटम दिस इज अल्सो बीटा कार्बन ॲटम. सपोज दिस इज बीटा 1 बीटा 2 अँड बीटा 3. अल्फाचा आपल्याला काय रिमूव्ह करायचा आहे OH आणि बीटाचा H. इथं 3 बीटा कार्बन आहेत. कोणत्या बीटा कार्बनचा H रिमूव्ह करायचा कोणतेही आपण करू शकतो बीटा 1 बीटा 2 किंवा बीटा 3. मिळणारा जो अल्केन आहे तो अल्केन सेम मिळतो त्यामुळे कोणताही रिमूव्ह केला तरीही चालतो. समजा आपण बीटा 1चा रिमूव्ह करा म्हणजे ह्या Cचा OH आणि ह्या बीटा 1चा H काय रिमूव्ह होणार H2 रिमूव्ह होणार. हा C आणि ते काय राहणार CH2. C आणि CH2च्या मध्ये काय तयार होणार डबल बॉन्ड तयार होणार. म्हणजे आपल्याला कोणता अल्केन मिळेल हा झाला वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह. कंपाऊंड कोणता मिळेल आपल्याला CH3 CH3 डबल बॉन्ड CH2. दिस इज कॉल्ड आयसोब्युटिलिन. कॉमन नेम काय तर आयसोब्युटिलिन आणि याचं IUPAC नेम आहे 2 मिथाइल प्रोपीन. दिस इज 2 मिथाइल प्रोपीन. समजते सरांना. तुम्ही एक गोष्ट याच्यामध्ये नोटीस केली का बा प्रायमरी अल्कोहोल असेल त्यावेळेस टेम्परेचर आहे 170 डिग्री सेल्सिअस. 2 डिग्री अल्कोहोल आहे त्यावेळेस टेम्परेचर आहे 140 डिग्री सेल्सिअस आणि जेव्हा 3 डिग्री अल्कोहोल आहे तेव्हा टेम्परेचर आहे 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे टेम्परेचर काय होत गेले सांगा कमी होत गेले. म्हणजे 3 डिग्री अल्कोहोलला टेम्परेचर आपल्याला कमी लागले. याचा अर्थ 3 डिग्री अल्कोहोलमध्ये जे डिहायड्रेशन आहे 3 डिग्री अल्कोहोलमध्ये जे डिहायड्रेशन आहे ते डिहायड्रेशन इझिली होतं. म्हणजे 3 डिग्री अल्कोहोलमध्ये डिहायड्रेशन इझिली होतं दॅन 2 डिग्री दॅन 1 डिग्री. आणि हे आपण पुढे पण पाहणार आहोत. फक्त आधीच मी तुम्हाला सांगितलं आहे
टेम्परेचर कमी का लागलं? टेम्परेचर कमी का लागलं आपल्याला 3 डिग्रीमध्ये? कारण 3 डिग्रीमधून जो वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो तो इझिली रिमूव्ह होतो आणि म्हणून आपल्याला इथे टेम्परेचर कमी लागले. प्रायमरीमधून आपल्याला वॉटर मॉलिक्यूल इझिली रिमूव्ह करता येत नाही आणि त्यामुळे आपल्याला प्रायमरीमध्ये हाय टेम्परेचर द्यावं लागतं. आता हाय टेम्परेचर प्रायमरीला का द्यावं लागतं, टर्शरीला का कमी द्यावं लागतं, हे आपल्याला पुढच्या पॉईंटमध्ये पाहायचं आहे. समजले सर्वांना इथपर्यंत? तर हे 3 एक्झाम्पल्स नोट करा. पहा, न्यू पॉईंट आहे मेकॅनिझम ऑफ ॲसिड कॅटालाइज डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. ॲसिड कॅटालाइज डिहायड्रेशन असं आपण काय म्हणतोय? कारण आपण याच्यामध्ये ॲसिड यूज करून आपण काय करतोय? अल्कोहोलचं इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन करतोय. ते आपण मेकॅनिझम पाहतोय. पहा, मेकॅनिझम ऑफ ॲसिड कॅटालाइज डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. आता हे जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम कोणतं आहे? E1 मेकॅनिझम. हे जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम कोणतं आहे? E1 मेकॅनिझम. E1 मेकॅनिझममध्ये लास्ट लेक्चरलाच आपण पाहिलं होतं की E1 मेकॅनिझममध्ये काय तयार होतो? कार्बोकॅटायन तयार होतो. आलं लक्षात सर्वांच्या? E1मध्ये काय तयार होतो? कार्बोकॅटायन तयार होतो. E2मध्ये कार्बोकॅटायन तयार होत नाही. हे जे आता आपण मेकॅनिझम पाहतोय ते कोणतं आहे? E1 मेकॅनिझम. याच्यामध्ये टोटल 3 स्टेप आहेत. याच्यामध्ये स्टेप 1 आहे. पहा, स्टेप 1 आहे फॉर्मेशन ऑफ. स्टेप फर्स्ट इज फॉर्मेशन ऑफ प्रोटोनेटेड अल्कोहोल. फॉर्मेशन ऑफ प्रोटोनेटेड अल्कोहोल म्हणजे फर्स्ट स्टेपमध्ये काय तयार होतो? प्रोटोनेटेड अल्कोहोल तयार होतो. आता हा अल्कोहोल कसा तयार होतो? पहा, आपण एक्झाम्पल घेऊया इथाइल अल्कोहोलचं. इथाइल अल्कोहोलचं स्ट्रक्चर काय सांगा? इथाइल अल्कोहोलचं स्ट्रक्चर आहे CH3CH2OH. दिस इज इथाइल अल्कोहोल. येथे सर्वांच्या लक्षात हा जो अल्कोहोल आहे तो कोणता आहे? इथाइल अल्कोहोल आहे. प्लस याच्यामध्ये आपण काय करतो? ॲसिड. पहा, ॲसिड आपल्याला काय देतो? H+ देतो. H+ म्हणजे काय? तर हा प्रोटॉन. H+ म्हणजेच काय असतं सांगा? प्रोटॉन. आठवतोय आपण एक्झाम्पलमध्ये काय यूज केलं होतं? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 यूज केलं होतं. पहा, H2SO4 आहे ना सर्वांच्या लक्षात? H2SO4. H2SO4चं डिसोसिएशन झाल्यानंतर काय तयार होतात? 2H+ तयार होतात आणि SO4 2- तयार होतो. समजतं ना सर्वांना? पहा, आपण रिएक्शनमध्ये H2SO4 यूज करतोय. H2SO4चं डिसोसिएशन झाल्यानंतर काय तयार होतो? हा प्रोटॉन तयार होतो आणि SO4 2- तयार होतो. तो हाच प्रोटॉन आहे H+. आपल्याला माहीत आहे की ऑक्सिजन ॲटमवरती काय आहे? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन रिच आहे. इलेक्ट्रॉन रिच असल्यामुळं हे काय करते? H+ वरती अटॅक करते. याचा अर्थ हा जो H आहे तो H कुणाला अटॅच होईल? ह्या ओला. ह्या ओमध्ये आणि ह्या Hमध्ये ही लोन पेअर काय तयार करते? बॉन्ड तयार करते आणि आपल्याला जो कंपाऊंड मिळतो तो कंपाऊंड कोणता आहे? प्रोटोनेटेड अल्कोहोल. हा H फक्त ह्या ओला अटॅच करा. काय तयार होणार कंपाऊंड? CH3CH2 पुढे OH2. ओचे फलन्स किती झाले सांगा? 3 झाले आणि त्यामुळे ओवरते चार्ज कोणता आला? पॉझिटिव्ह चार्ज आला. हे 2 हायड्रोजन आणि हा एक बॉन्ड 3. त्यामुळे ओवरते चार्ज कोणता आला? पॉझिटिव्ह चार्ज आला. अँड दिस इज कॉल्ड प्रोटोनेटेड. अल्कोहोल. एकदम इझी आहे. हा काय आहे? फक्त हा अल्कोहोलच आहे. फक्त याच्यामध्ये एक एक्स्ट्रा प्रोटॉन आहे. त्यामुळे आपण याला काय म्हणतोय? प्रोटोनेटेड अल्कोहोल. समजलं सर्वांना? तर ही होती फर्स्ट स्टेप, फॉर्मेशन ऑफ प्रोटोनेटेड अल्कोहोल. त्यानंतर याच्यामध्ये स्टेप सेकंड आहे. पहा, याच्यामध्ये स्टेप सेकंड फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. सेकंड स्टेपमध्ये काय तयार होतो? तुमचा कार्बोकॅटायन तयार होतो. एकदम इझी आहे. पहा, हा प्रोटोनेटेड अल्कोहोल ॲज इट इज स्टेप सेकंडमध्ये लिहायचा आहे. प्रोटोनेटेड अल्कोहोल ॲज इट इज स्टेप सेकंडमध्ये म्हणजे काय तयार होईल? पहा, CH3CH2OH2. ओवरती चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह चार्ज. आता नीट लक्ष इकडं. ओवरती चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह चार्ज. ऑक्सिजन हा कसा आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे. ऑक्सिजन कसा आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवरती नेहमी निगेटिव्ह चार्ज स्टेबल राहतो. इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवरती नेहमी निगेटिव्ह चार्ज स्टेबल राहतो, पॉझिटिव्ह चार्ज नाही. आणि त्यामुळे ऑक्सिजन काय करतो? ऑक्सिजन न्यूट्रल करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत हे 2 इलेक्ट्रॉन कोण घेतो? हा ऑक्सिजन ॲटम घेतो. नीट लक्षात ठेवा. हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन कोण घेतो? ऑक्सिजन ॲटम घेतो. म्हणजे हा पार्ट इकडचा काय होणार? रिमूव्ह होणार. कोणता पार्ट आहे सांगा? हा H2 आणि हा O. काय तयार झाला इथे? H2O तयार झाला. H2O प्लस शिल्लक काय राहिला सांगा बरं? शिल्लक राहिले इथे
CH3 सिंगल बॉन्ड CH2 हे 2 इलेक्ट्रॉन घेऊन हा H2 बाहेर पडला. मग ह्या कार्बनची व्हॅलेन्सी किती राहिली? 3च राहिले ना. हे 2 हायड्रोजन आणि हा एक बॉन्ड, कार्बनची व्हॅलेन्सी 3 झाली. त्यामुळे कार्बन अटमवरती येणार पॉझिटिव्ह चार्ज. आणि कार्बन अटमवरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर याला आपण काय म्हणतो? कार्बोकॅटायन. दिस इज कॉल्ड कार्बोकॅटायन. समजले सर्वांना? पहा सेकंड स्टेपमध्ये काय तयार झालं आहे? हा कार्बोकॅटायन तयार झाला आहे. मी तुम्हाला पाठीमागे पण सांगितलं होतं मेकॅनिझममध्ये किती स्टेप असू द्या त्यातली एक स्टेप कशी असते? स्लो असते. आणि जी स्टेप स्लो असते त्या स्टेपला आपण काय म्हणतो? RDS म्हणतो, रेट डिटर्मायनिंग स्टेप म्हणतो. ह्या मेकॅनिझममध्ये ही जी स्टेप आहे, स्टेप सेकंड फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन, ती कशी आहे? स्लो स्टेप आहे. आणि म्हणून आपण ह्या स्टेपला काय म्हणतोय? RDS म्हणतोय. विच स्टेप इज स्लो स्टेप? फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. विच स्टेप इज RDS? फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन इज RDS, रेट डिटर्मायनिंग स्टेप. समजलं सर्वांना? पुढे स्टेप थर्ड. हां, स्टेप थर्ड आहे डिप्रोटोनेशन. स्टेप थर्ड इज डिप्रोटोनेशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिप्रोटोनेशन? किंवा आपण याला सिंपल लिहू शकतो रिमूव्हल ऑफ प्रोटॉन. रिमूव्हल ऑफ प्रोटॉन. प्रोटॉन म्हणजे काय? H+. हा जो कार्बोकॅटायन आहे तो कार्बोकॅटायन ॲज इट इज मी इथे लिहितोय. पहा CH3 पुढे CH2+. दिस इज कार्बोकॅटायन. आता पहा हा जो CH3 आहे तो CH3 आपण अजून वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. पहा हा CH3 आपण असं लिहू शकतो ना, CH2H. आता नीट लक्षात, प्रोटॉन कुठला रिमूव्ह होतो? C+ म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन अटमवरती आहे, पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन अटमवरती आहे त्याच्या ॲडजेसंटचा जो कार्बन अटम आहे त्याच्यावरचा नेहमी प्रोटॉन रिमूव्ह करायचा. प्रोटॉन कोणता रिमूव्ह करायचा? पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन अटमवरती आहे त्याच्या ॲडजेसंटला जो कार्बन अटम आहे त्या कार्बन अटमवरचा प्रोटॉन रिमूव्ह करायचा, त्या कार्बन अटमवरचा H रिमूव्ह करायचा. त्यामुळे काय होणार? पहा कार्बन आणि हायड्रोजनमध्ये हे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे हा बॉन्ड आहे तो बॉन्ड काय करा? इथे शिफ्ट करा. हे दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन शिफ्ट केल्यामुळे H वरती चार्ज कोणता येणार? पॉझिटिव्ह चार्ज येणार. आणि त्यामुळे हा जो H+ आहे तो H+ काय होणार? रिमूव्ह होणार. हा H+ रिमूव्ह झाला. प्लस शिल्लक राहायला पाहिजे CH2 शिल्लक राहिले. CH2 हा बॉन्ड ऑलरेडीच आहे. इथे काय आहे सांगा? CH2 आहे. हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला म्हणजे इथे काय तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल. अँड दिस इज अल्किन. कोणता अल्किन आहे? हा इथिन. आणि परत आपल्याला काय मिळाला? हा H+ मिळाला. म्हणजे परत आपल्याला काय मिळाला? ॲसिड मिळाला. लक्षात आलं सर्वांच्या? तर हे होतं मेकॅनिझम. मेकॅनिझम म्हणजे काय असतं? तर एकदम इझी आहे. पहा मेकॅनिझम म्हणजे काय असतं? रिॲक्टंटचं कन्व्हर्जन हे प्रोडक्टमध्ये कसं होतं आहे हे जेव्हा आपण स्टेप बाय स्टेप पाहतो ना त्याला मेकॅनिझम असं म्हणतात. आणि मेकॅनिझममधली सर्वात महत्त्वाची स्टेप कोणती असते? RDS. जी स्टेप स्लो असते तिला म्हणतात RDS. RDS म्हणजे रेट डिटर्मायनिंग स्टेप. ह्या मेकॅनिझममध्ये टोटल 3 स्टेप आहेत. त्यातली जी सेकंड स्टेप आहे ती कोणती आहे? RDS आहे, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. आणि मी तुम्हाला पाठीमागे सांगितले E1 मेकॅनिझममध्ये ज्या रेशमध्ये कार्बोकॅटायन तयार होतो त्या रेशमध्ये आपली डोकेदुखी वाढते. कारण तिथं काय होतं सांगा? कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट आणि रिंग एक्सपान्शन होऊ शकतं. जिथे जिथे कार्बोकॅटायन तयार होतं ना त्या रेशन हमखास लक्ष ठेवतात. कारण नीटमध्ये आणि JEE मेन्स एक्झाममध्ये अशाच रेशनवरती जास्त फोकस केला जातो. समजलं सर्वांना? ज्या रेशनमध्ये कार्बोकॅटायन तयार होतो त्या रेशनमध्ये लक्ष ठेवायचं. एकतर कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट होणार किंवा एकतर रिंग एक्सपान्शन होऊ शकतं. समजलं? नोट करा. हे पहा न्यू पॉईंट आहे सेट-झिप रूल. पहा सेट-झिप रूल काय? ऑलरेडी आपण हा पाठीमागं पाहिलेला आहे. सेट-झिप रूल काय? सेट-झिप रूल आहे the preferred product is that alkene. The preferred product is that alkene which has greater number of alkyl groups attached to the doubly bonded carbon atoms. That is, more substituted alkene is formed. आपण एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पलवरून आपल्याला हे स्टेटमेंट अजून जास्त समजतं. आपण एक्झाम्पल पाहूया. आपण एक अल्कोहोल घेऊया. हां, फॉर एक्झाम्पल आपण एक अल्कोहोल घेऊया. ब्युटॅन-2-OL CH3 CHOH CH2 CH3. This is ब्युटॅन-2-OL. This is ब्युटॅन-2-OL. याचा IPS नेम काय? ब्युटॅन-2-OL. इथे सर्वांच्या लक्षात याला आपल्याला काय करायचं आहे? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत आपल्याला हीट करायचं आहे. हां, हीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हीट. आता नीट लक्ष इकडं सेट-झिप रूल कधी यूज करायचा?
हां OH ग्रुप ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम कोणता आहे अल्फा, त्याच्या ॲडजसंटला कोणता असतो बीटा कार्बन ॲटम असतो. दिस इज बीटा, दिस इज ऑल्सो बीटा. सोबत दिस इज बीटा 1 आणि दिस इज बीटा 2. आपण काय करतो याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करतो हे तर आपल्याला माहीत आहे. पहा अल्फाचा OH आणि ह्या बेटाचा आपण फर्स्ट काय करूया एच रिमूव्ह करूया. कोणता बेटा 1. बेटा 1चा जर आपण एच रिमूव्ह केला तर होणार काय पहा हा OH रिमूव्ह होणार, हा एच रिमूव्ह होणार, इथे CH राहणार, इथे CH राहणार आणि दोघांच्या मध्ये काय तयार होणार डबल बॉन्ड तयार होणार आणि आपल्याला जो कंपाऊंड मिळेल फर्स्ट तो कोणता असेल पहा CH3 CH डबल बॉन्ड CH3. तर आपल्याला फर्स्ट हा अल्किन मिळेल. कोणता अल्किन मिळेल हा अल्किन मिळेल. अँड द नेम ऑफ दिस अल्किन इज ब्यूट2ANE. द नेम ऑफ दिस अल्किन इज ब्यूट2ANE. समजलं सर्वांना. बीटा 1चा रिमूव्ह केला तर ब्यूट2ANE मिळेल. जर समजा आपण बीटा 2चा एच रिमूव्ह केला तर इथे काय राहणार सांगा, इथे राहणार CH2, इथे काय राहणार CH. अल्फाचा OH आणि बीटा 2चा एच असा हा वॉटर मॉलिक्यूल आपण रिमूव्ह केला तर इथे CH2 राहणार, इथे CH राहणार. CH2 आणि CHमध्ये काय तयार होणार डबल बॉन्ड तयार होणार आणि आपल्याला सेकंड कंपाऊंड कोणता मिळणार CH2. नीट लक्ष इकडं CH2 डबल बॉन्ड CH2 CH3. हा जो अल्किन आहे तो अल्किन कोणता आहे ब्यूट1ANE. दिस इज ब्यूट1ANE. म्हणजे आपल्याला किती कंपाऊंड मिळाले सांगा 2 कंपाऊंड मिळाले आणि हे दोन्हीच्या दोन्ही कोणते कंपाऊंड आहेत डिफरंट कंपाऊंड्स आहेत. ब्यूट1ANE अँड ब्यूट2ANE हे दोन्हीच्या दोन्ही कोणते कंपाऊंड आहेत डिफरंट कंपाऊंड्स आहेत. येतं सर्व लक्षात. आता याच्यामध्ये मेजर कोणता आणि मायनर कोणता हे जर तुम्हाला डिसाईड करत असेल तर काय यूज करतात सेट-झेप रूल यूज करतात. सेट-झेप रूल कधी यूज करायचा जर एकाच रिएक्टंटपासून जर तुम्हाला 2 प्रोडक्ट मिळत असतील, 2 किंवा 2पेक्षा जास्त प्रोडक्ट तुम्हाला मिळत असतील. इथे काय झालं ब्यूटॅन 2OL पासून आपल्याला 2 अल्किन मिळाले ब्यूट1ANE आणि ब्यूट2ANE. आणि जर आपल्याला मेजर मायनर आयडेंटिफाय करत असेल तर आपण काय यूज करतो सेट-झेप रूल यूज करतो. आता नीट लक्ष याच्यामध्ये स्टेबल अल्किन कोणता सांगा. स्टेबल अल्किन याच्यामध्ये अल्फाचे किती आहेत दिस इज अल्फा कार्बन, दिस इज अल्फा कार्बन. हे 3 आणि हे 3 टोटल किती झाले सांगा 6 अल्फा H. याच्यामध्ये दिस इज अल्फा कार्बन, याला हायड्रोजन किती अटॅच आहेत 2 म्हणजे 2 अल्फा H. ज्याच्यामध्ये जास्त अल्फा H तो कसा असतो मोर स्टेबल असतो. दिस इज मोर स्टेबल आणि जो मोर स्टेबल आहे तोच आपला मेजर. हा कसा असेल मायनर. येते सर्वांच्या लक्षात. आणि जो मेजर आहे त्याला आपण काय म्हणतो सेट-झेप प्रोडक्ट. ऑलरेडी आपण पाहिलं आहे दिस इज कॉल्ड सेट-झेप प्रोडक्ट. अँड जो मायनर आहे त्याला आपण काय म्हणतो हॉफमन प्रोडक्ट. दिस इज कॉल्ड हॉफमन प्रोडक्ट. येते सर्वांच्या लक्षात. दिस इज कॉल्ड सेट-झेप प्रोडक्ट. जो मेजर आहे त्याला म्हणतात सेट-झेप प्रोडक्ट, जो मायनर आहे त्याला म्हणायचं हॉफमन प्रोडक्ट. मग सांगा नीटमध्ये आणि जेईमध्ये जर तुम्हाला याच्यावरती एक क्वेश्चन विचारला, नीटमध्ये आणि जेईमध्ये जर याच्यावरती तुम्हाला एक क्वेश्चन विचारला तर ॲन्सर तुमचं काय असेल सांगा ब्यूट2ANE हा तुमचा मेजर. समजलं सर्वांना. मेजर जर कंपाऊंड विचारला तर कोणता द्यायचा ब्यूट2ANE. आता याच्यामध्ये डबली बॉन्डेड कार्बनला किती अल्काइल ग्रुप अटॅच आहेत तर ह्या डबली बॉन्डेड कार्बनला 2 अल्काइल ग्रुप अटॅच आहेत. पहा हा एक स्टार केलेला अल्काइल ग्रुप आहे आणि हा एक स्टार केलेला अल्काइल ग्रुप आहे. म्हणजे डबली बॉन्डेड कार्बनला 2 अल्काइल ग्रुप अटॅच. याचा अर्थ हा झाला डाय सबस्टिट्यूटेड. इथे पहा डबली बॉन्डेड कार्बनला एक हा अल्काइल ग्रुप अटॅच आहे कोणता इथाइल स्टार केलेला एकच आहे ना. आणि सेट-झेपनं काय सांगितलं सेट-झेपनं सांगितलं असा अल्किन आपल्याला मेजर मिळतो. नीट लक्ष ठेवा. सेट-झेपनं आपल्याला काय सांगितलं असा अल्किन आपल्याला मेजर मिळतो की ज्या अल्किनमध्ये डबली बॉन्डेड कार्बनला ग्रेटर अल्काइल ग्रुप अटॅच असतात. इथे ग्रेटर म्हणजे इथे 2 आहेत आणि इथे 1 आहे. इथे 2 इथे 1. मग ग्रेटर अल्काइल ग्रुप कुठे अटॅच आहेत डबली बॉन्डेड कार्बनला तर ब्यूट2ANE मध्ये. आणि त्यामुळे ब्यूट2ANE हा मेजर. अँड दॅट्स कॉल्ड सेट-झेप रूल. आता पहा स्टेटमेंट द प्रेफर्ड प्रोडक्ट इज दॅट अल्किन. प्रेफर्ड याचा अर्थ थोडक्यात मेजर समजा. द प्रेफर्ड प्रोडक्ट इज दॅट अल्किन which has greater number of alkyl groups attached to the doubly bonded carbon atom, that is more substituted alkene is formed. This is called सेट-झेप रूल. समजलं सर्वांना.
पहा ह्या बीटा 1वरती हायड्रोजन किती होते 2, ह्या बीटा 2वरती किती होते 3, बीटा 1वरती हायड्रोजन 2, बीटा 2वरती हायड्रोजन 3. जर बीटा कार्बन ॲटमवरती 2 किंवा 2पेक्षा जास्त बीटा कार्बन ॲटम असतील आणि हायड्रोजनची संख्या जर डिफरंट असेल तर अशा वेळेस नेहमी काय यूज करायचा, सेट झिप रूल यूज करायचा. समजलं सर्वांना. पाठीमागं आपण जे 3 एक्झाम्पल पाहिले होते ना त्यामध्ये बघा तुम्ही 2 डिग्री अल्कोहोलमध्ये बीटा 1 बीटा 2 हायड्रोजन सेम 3 आपण टर्शियरी अल्कोहोलचं एक्झाम्पल पाहिलं होतं आपण 2 मिथाइल प्रोपॅन 2 OL 3 बीटा कार्बन होते, 3 बीटा कार्बन, पण हायड्रोजन कसे होते सेमच होते. बीटा 1ला 3, बीटा 2ला 3, बीटा 3ला 3, त्यामुळे कोणताही रिमूव्ह केला तरी चालत होता. तसं इथं नाही आहे, इथे रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला 2 वेगवेगळे मिळतात. समजलं सर्वांना. नोट करा. इथे सेट झिप प्रोडक्टच्या जी सेट झिप रूल करायचा, सेट झिप रूल इथे काय करा, सेट झिप रूल करा, प्रोडक्ट नाही आहे, सेट झिप रूल. नोट करा. हे पहा याच्यामध्ये आपण नोट लिहितोय. पहा नोटमध्ये फर्स्ट पॉईंट काय आहे, कार्बोकॅटायन इज फॉर्म. आत्ता आपण मेकॅनिझममध्ये पाहिलं होतं काय तयार होतो, कार्बोकॅटायन तयार होतो. कार्बोकॅटायन इज फॉर्म सो रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन ऑर रिंग एक्सपान्शन टेक्स प्लेस. ज्या ज्या रेशमध्ये कार्बोकॅटायन तयार होतो त्या त्या रेशमध्ये लक्ष होतं इथे कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट होऊ शकतं किंवा रिंग एक्सपान्शन होऊ शकतं. 4 मेंबर रिंग असेल तर 5 मेंबर होणार, 5 मेंबर रिंग असेल तर 6 मेंबर रिंग तयार होणार. हे ऑलरेडी आपण A1 मेकॅनिझममध्ये म्हणजे लास्ट लेक्चरला आपण हे पाहिलं होतं. समजते सर्वांना. हा झाला आपला फर्स्ट पॉईंट. त्यानंतर सेकंड पॉईंट काय, रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल. रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. कोणत्या अल्कोहोलचं डिहायड्रेशन इझिली होणार. समजा तुम्हाला 4 अल्कोहोल दिले आणि विचारलं विच ऑफ दी फॉलोविंग अंडरगोज डिहायड्रेशन इझिली, विच ऑफ दी फॉलोविंग अंडरगोज डिहायड्रेशन इझिली, म्हणजे कोणता अल्कोहोल डिहायड्रेशन इझिली करेल. समजा. आणि याच्यावरती नीटमध्ये आणि JEE पण क्वेश्चन विचारले होता. तर एकदम सिंपल आहे, रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. ज्या अल्कोहोलपासून आपल्याला स्टेबल कार्बोकॅटायन मिळेल, ज्या अल्कोहोलपासून आपल्याला स्टेबल कार्बोकॅटायन मिळेल त्या अल्कोहोलचं डिहायड्रेशन इझिली होणार किंवा त्याची रिएक्टिव्हिटी जास्त होणार. एक्झाम्पल पहा तुमच्यासमोर 3 एक्झाम्पल आहेत. 3 डिग्री अल्कोहोल, 2 डिग्री अल्कोहोल अँड 1 डिग्री अल्कोहोल. तर याच्यामध्ये कोणापासून आपल्याला स्टेबल कार्बोकॅटायन मिळेल सांगा बरं. फक्त काय करायचं आहे, हा OH काढायचा आहे आणि त्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज द्यायचा आहे बस. हां समजा आपण हा OH रिमूव्ह केला आणि याच्यावरती आपण पॉझिटिव्ह चार्ज दिला. हा OH रिमूव्ह केल्यानंतर कार्बनची व्हॅलेन्सी येणार ना 1 2 3. हा OH रिमूव्ह करा, थोडा वेळ बाजूला रिमूव्ह करा, कारण कार्बनची व्हॅलेन्सी राहणार. दिस इज कार्बोकॅटायन. याच्यावरती इथे येणार पॉझिटिव्ह चार्ज. दिस इज 2 डिग्री कार्बोकॅटायन. हा OH रिमूव्ह करा, याच्यावरती येणार पॉझिटिव्ह चार्ज. समजतं ना सर्वांना. मग मला सांगा हा जो कार्बोकॅटायन आहे तो कोणता आहे, 3 डिग्री कार्बोकॅटायन आहे. हा कोणता आहे, 2 डिग्री कार्बोकॅटायन आहे. हा कोणता आहे, 1 डिग्री कार्बोकॅटायन आहे. कोणता कार्बोकॅटायन मोर स्टेबल असतो, 3 डिग्री कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन 2 डिग्री अँड 2 डिग्री इज मोर स्टेबल दॅन 1 डिग्री. मग मला सांग रिएक्टिव्हिटी ऑर्डर काय असेल, 3 डिग्री अल्कोहोल इज मोर रिएक्टिव्ह दॅन 2 डिग्री दॅन 1 डिग्री. म्हणजे 3 डिग्रीमध्ये डिहायड्रेशन कसं होणार, इझिली होणार. कारण 3 डिग्रीपासून आपल्याला जो कार्बोकॅटायन मिळतो तो कसा असतो, मोर स्टेबल असतो आणि त्यामुळे 3 डिग्री अल्कोहोलचं डिहायड्रेशन इझिली होणार दॅन 2 डिग्री अल्कोहोल दॅन 1 डिग्री अल्कोहोल. आणि म्हणून आपण 3 डिग्रीला टेम्परेचर कमी यूज करतो. समजलं. टेम्परेचर आपण कमी का करतो, 100 डिग्री सेल्सिअसला याचं डिहायड्रेशन होतं. समजलं सर्वांना. नोट करा. हे पहा याच्यामध्ये आपण थोडेसे डिफिकल्ट लेवलचे काही एक्झाम्पल्स पाहूया. पहा हा तुम्हाला अल्कोहोल दिला आहे, हीट केले H+ सोबत, हीट केले H+ सोबत. पहा हे H+ म्हणजे काय, तर H+ म्हणजे ॲसिड येते. लक्ष ठेवा, हे H+ म्हणजे काय, ॲसिड आहे. आणि हा काय आहे, अल्कोहोल. पहा नीट लक्ष ठेवा, अल्कोहोल ॲरोवरती H+ असेल आणि हीट असेल तर ती रिएक्शन कोणती आहे, डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. जर तुम्ही मेकॅनिझम थ्रू जर तुम्ही रिएक्शन करत गेलात तर तुमचा प्रोडक्ट 100% करेक्ट येणार. आणि विदाऊट मेकॅनिझम जर तुम्ही गेलात तर तुम्हाला प्रोडक्ट करेक्ट मिळणार नाही. आलं लक्षात. हां दिस इज बॉन्डलाईन फॉर्म्युला. आपण सिंपल फॉर्म्युला लिहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दिस इज टर्मिनल CH3, दिस इज टर्मिनल CH3, दिस इज टर्मिनल CH3, दिस इज 4 लाईन जंक्शन C, दिस इज 3 लाईन जंक्शन CH, दिस इज टर्मिनल CH3.
आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन अटॅमवरती काय आहे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय करेल ह्या H+वरती अटॅक करेल. हा H ह्या ओला अटॅच होईल म्हणजे आपल्याला स्ट्रक्चर काय मिळेल पहा CH3C. ह्या Cला 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत CH3. पुढे काय सांगा पुढे आहे CH. CHला इथे काय अटॅच होईल सांगा आता OH2. हा H ह्या ओला अटॅच होणार. ओचे व्हॅलन्स किती झाले 3. त्यामुळे ओवरती चार्ज कोण झाला पॉझिटिव्ह चार्ज आला. हे मेकॅनिझममध्ये आपण पाहिलं होतं ना फॉर्मेशन ऑफ प्रोटोनेटेड अल्कोहोल. पुढे हा CH3 ॲज इट इज. त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये काय सांगा हा ऑक्सिजन काय करेल हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर पडेल म्हणजे काय रिमूव्ह होणार सांगा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार. हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाल्यानंतर ह्या कार्बनचे व्हॅलन्सी किती राहणार 3 राहणार आणि त्यामुळे आपल्याला पुढचं स्ट्रक्चर काय मिळेल पहा CH3C CH3 CH3 CH प्लस पुढे CH3. दिस इज कार्बोकॅटायन. कोणता कार्बोकॅटायन हा दिस इज 2 डिग्री कार्बोकॅटायन. आता 2 डिग्रीपेक्षा कोणता कार्बोकॅटायन मोर स्टेबल असतो 3 डिग्री कार्बोकॅटायन मोर स्टेबल असतो. चान्सेस आहे का याच्यामध्ये 2 डिग्रीचं कन्वर्जन 3 डिग्रीमध्ये होण्याचे चान्सेस आहेत का सांगा बरं याच्यामध्ये. हा 2 डिग्री कार्बोकॅटायन आहे 3 डिग्री कार्बोकॅटायन तयार होऊ शकतो का येस तयार होऊ शकतो. ह्या C+च्या ॲडजस्टंटला कोणता कार्बन आहे क्वाटर्नरी किंवा टर्शियरी असेल तर चान्सेस जास्त असतात. त्यामुळे काय होतं पहा हा मिथाइल ग्रुप काय करतो हे दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन इकडे शिफ्ट होतो म्हणजे हा बॉन्ड इथे आणि हा CH3 इथे सर्वांच्या लक्षात सांग स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल. याला काय म्हणतात सांगा बरं जर मिथाइल ग्रुप शिफ्ट झाला तर याला काय म्हणतात दिस इज कॉल्ड 1-2 मिथाइल शिफ्ट 1-2 मिथाइल शिफ्ट. कार्बोकॅटायन रिअरेंजमेंटमध्ये आपण हे पाहिलं होतं 1-2 मिथाइल शिफ्ट. सांग पुढचं स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल CH3 पुढे CH3 CH इथे CH3 CH3 याच्यावरती येणार पॉझिटिव्ह चार्ज. दिस इज कॉल्ड 3 डिग्री कार्बोकॅटायन. हा जो कार्बोकॅटायन आहे तो कोणता आहे सांगा 3 डिग्री कार्बोकॅटायन. इथं सर्वांच्या लक्षात दिस इज मोर स्टेबल कार्बोकॅटायन. आपण लास्टला काय करतो सांगा प्रोटॉन रिमूव्ह करतो ना. लास्ट स्टेप कोणती होती आपली डिप्रोटोनेशन. प्रोटॉन रिमूव्ह करतो. कोणता प्रोटॉन रिमूव्ह करतो आपण पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे त्याच्या ॲडजस्टंटला जो कार्बन ॲटम आहे त्याच्यावरचा आपण हायड्रोजन रिमूव्ह करतो. आठवतं ना सर्वांना. पाहता जर आपण हा H रिमूव्ह केला पहा C+च्या ॲडजस्टंटला हा कार्बन ॲटम आहे. जर आपण हा H+ रिमूव्ह केला हा आपण प्रोटॉन रिमूव्ह केला तर आपल्याला अल्किन कोणता मिळेल सांगा. तर आपल्याला अल्किन कोणता मिळेल पहा इथे काय राहणार CH2 इथे CH2 राहणार. त्यामुळे काय तयार होणार ह्या CH2मध्ये आणि ह्या Cमध्ये डबल बॉन्ड C ह्या Cला अटॅच CH3 पुढे CH सिंगल बॉन्ड CH3 आणि इथे हा CH3 तर तुम्हाला मिळेल हा अल्किन. येथे सर्वांच्या लक्षात. त्यानंतर जर तुम्ही हा प्रोटॉन रिमूव्ह केला कारण C+च्या ॲडजस्टंटला हा पण कार्बन ॲटम आहे ना तो हायड्रोजन तुम्ही रिमूव्ह केला तर तुम्हाला परत हाच अल्किन मिळणार. याचा IUPAC नेम आणि याचा IUPAC नेम सेमच येणार आहे. जर समजा तुम्ही हा H रिमूव्ह केला कारण C+च्या ॲडजस्टंटला हा कार्बन ॲटम आहे समजा ह्या कार्बन ॲटमचा तुम्ही H रिमूव्ह केला तर तुम्हाला कोणता अल्किन मिळेल सांगा. तर तुम्हाला अल्किन कोणता मिळेल सांगा पटकन. हा CH3 ग्रुप CH3 पुढे सांगा Cला अटॅच आहे CH3 ह्या Cमध्ये आणि ह्या Cमध्ये काय तयार होईल डबल बॉन्ड C. आता इथं Cच राहणार कारण हा H रिमूव्ह झाला आहे प्रोटॉन रिमूव्ह झाला हा याला अटॅच आहे CH3 इकडे CH3 हा CH3 हा CH3. सांग कोणता अल्किन याच्यामध्ये मेजर आहे. अल्किन तर तुम्हाला 2 मिळालेत पण मेजर कोणता ते कसं आयडेंटिफाय करणार तर नंबर ऑफ अल्फा H. सांग याच्यामध्ये अल्फा H किती आहे टोटल दिस इज अल्फा कार्बन दिस इज अल्फा कार्बन हे 3 आणि हे 1 4. सांग किती अल्फा H आहे त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये टोटल आहेत 4 अल्फा H. याच्यामध्ये सांग अल्फा H किती आहेत दिस इज अल्फा कार्बन दिस इज अल्फा कार्बन दिस इज अल्फा हे 3 आणि हे 3 टोटल किती झाले 12 अल्फा H. सांग कोणता अल्किन मेजर आहे दिस इज मेजर. ज्या अल्किनमध्ये जास्त अल्फा हायड्रोजन ॲटम असतात तो अल्किन कसा असतो मेजर असतो. म्हणजे नीटमध्ये आणि JEEमध्ये जर तुम्हाला विचारलं समजा तुम्हाला हा अल्कोहोल दिला ॲरोवरती H+ केलं आणि हीट दिलं आणि पुढे विचारलं मेजर प्रोडक्ट इज तर मेजर प्रोडक्ट तुमचा कोणता असेल हा असेल. याचं IUPAC नेम काय सांगा बरं येईल का लिहितं तुम्हाला. याचा IUPAC नेम याचा IUPAC नेम कधी कधी स्ट्रक्चर देतात किंवा कधी कधी हे
IUPAC नेम पण देतात ऑप्शनमध्ये. ऑप्शनमध्ये स्ट्रक्चर देतात किंवा ऑप्शनमध्ये काय देतात, IUPAC नेम देतात. याचं IUPAC नेम काय, लास्ट लेक्चरलाच आपण लिहिले E1 मेकॅनिझममध्ये 2,3-dimethyl-bute-2-ene. दिस इज 2,3-dimethyl-bute-2-ene and this is 2,3-dimethyl-bute-1-ene. 2,3-dimethyl-bute-2-ene. 2,3-dimethyl-bute-1-ene. आलं लक्षात. दिस इज मेजर प्रोडक्ट, कारण याच्यामध्ये जास्त अल्फा एच आहेत. हा अल्केन मोर स्टेबल आहे. आलं लक्षात, नोट करा. हे याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल आहे. तुम्हाला काय केलं आहे, हा अल्कोहोल दिला आहे, ॲरवरती H+ दिले आणि हीट दिले, म्हणजे हे रिएक्शन कोणते आहे, डिहायड्रेशन रिएक्शन आहे. आलं लक्षात. म्हणजे याच्यामध्ये काय तयार होणार, कार्बोकॅटायन तयार होणार. दिस इज डिहायड्रेशन रिएक्शन. मेकॅनिझम कोणतं आहे, दिस इज E1 मेकॅनिझम. E1 मेकॅनिझममध्ये काय तयार होतो, कार्बोकॅटायन तयार होतो. कसा कार्बोकॅटायन तयार होणार, तर आपण काय करूया, हा बॉन्डलाईन फॉर्म्युला दिला ना, तर आपण थोडंसं सिम्पल फॉर्ममध्ये काढूया. हे टू लाईन जंक्शन आहे. टू लाईन जंक्शन म्हणजे काय असतं, CH2. हे टू लाईन जंक्शन म्हणजे CH2. हे टू लाईन जंक्शन म्हणजे CH2. टू लाईन जंक्शन CH2. हे थ्री लाईन जंक्शन म्हणजे CH. हे टू लाईन जंक्शन म्हणजे CH2. दिस इज CH2. समजलं सर्वांना. पुढे आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन ॲटमवरती काय आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ह्या H+ वरती अटॅक करेल. हा H ह्या OHला अटॅच होणार आणि आपल्याला पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते काय मिळेल, CH2 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 CH2. इथे CH सिंगल बॉन्ड, इथे काय तयार होईल सांगा, CH2 आणि इथे तयार होईल आता OH2+. ओवरती चार्ज कोण येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. ऑर्गॅनिक केमिस्ट्री जेवढी तुम्ही लिहून प्रॅक्टिस करतात तेवढी ऑर्गॅनिक केमिस्ट्री जास्त लक्षात राहते. लिहून प्रॅक्टिस करायची, शॉर्टकट कधी मारायचं नाही आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये शॉर्टकट कधीही चालत नाही आहे. जर तुम्ही लिहून स्टडी करत असाल तर तुम्हाला ॲटोमॅटिक समजत जातं की पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे. आणि जे बॅक टॉपिक आहेत आपले, म्हणजे कोणते, जीओसी असेल, आयसोमेरिझम असेल, अल्केन असेल, तर हे सगळे टॉपिक त्याचे बेसिक टॉपिक आहेत. तुम्हाला आयडिया येत जाते. ज्यावेळेस तुम्ही लिहून प्रॅक्टिस करताना कोणतीही रिएक्शन असू द्या, लिहून प्रॅक्टिस करा. डोळ्यांनी रीड करू नका. नुसतं पुस्तक असं समोर घ्यायचं आणि रीड करायचं, त्याचा काहीही यूज होणार नाही. आता मी जशी इतर रिएक्शन लिहितो आहे तशीच रिएक्शन तुम्हीही लिहायची आहे. कोणतंही एक्झाम्पल दिलं तर ते रफ पेजेसवरती सॉल्व करून बघायचं आधी. समजलं सर्वांना. लिहून प्रॅक्टिस करायचे तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री जास्त लक्षात राहते. पुढच्या स्टेपमध्ये काय होणार, हा H2 रिमूव्ह होणार, -H2O. त्यामुळे काय होणार, ह्या कार्बनची व्हॅलेन्सी 3 होणार. मग पुढचं स्ट्रक्चर आपल्याला हे मिळेल, CH2. हा CH2 हे ॲज इट इज आहे, CH2. पुढे हा CH सिंगल बॉन्ड, इथे काय सांगा, CH2. आता याची व्हॅलेन्सी 3 राहिली, त्यामुळे ह्या सेवरती चार्ज कोण जाईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. आता नीट लक्षात, अशा टाईपचं एक्झाम्पल आपण काल पण पाहिलं होतं, आठवतं ना सर्वांना. दिस इज रिंग. किती मेंबर रिंग आहे ही, 5 मेंबर रिंग आहे. किती मेंबर रिंग आहे, 5 मेंबर. कारण ह्या रिंगमध्ये किती कार्बन आहेत, 5 कार्बन ॲटम आहेत. 5 मेंबरपेक्षा कोणते रिंग मोर स्टेबल असते, 6 मेंबर रिंग मोर स्टेबल असते. 6 membered ring is more stable than 5 membered ring. 5 membered ring is more stable than 4 membered ring and 4 membered ring is more stable than 3 membered ring. हे आपण पाहिलंच आहे अँगल स्ट्रेनमध्ये, अल्केन टॉपिकमध्ये. याला थोडं वेळ आपण काय करूया, नंबरिंग देऊया. नंबरिंग केल्यामुळं आपण चुकणार नाही आहेत प्रोडक्ट. पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बनवरती आहे त्याला आपण फर्स्ट नंबर देऊया. हे नंबरिंग काही करेक्ट नाही आहे, पण आपल्याला समजण्यासाठी, आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण ही नंबरिंग करतो आहे. 1 2 3 4 5 6. आता याच्यामध्ये काय करायचं, ही 5 मेंबर रिंग आहे. रिंग एक्सपान्शन कधी होतं, नीट लक्षात. रिंग एक्सपान्शन कधी होतं, ही आहे तुमची रिंग. रिंगच्या बाहेरच्या कार्बनवरती जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज असतो ना, निगेटिव्ह चार्ज नाही, पॉझिटिव्ह चार्ज. रिंगच्या बाहेरच्या कार्बनवरती म्हणजे रिंगला जो कार्बन अटॅच आहे त्या कार्बनवरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल ना तर तिथं रिंग एक्सपान्शन होतं. कसं होणार हे रिंग एक्सपान्शन, 2 आणि 6 मध्ये जो बॉन्ड आहे तो बॉन्ड काय होतो, इथे शिफ्ट होतो. 2 मधला आणि 6 मधला बॉन्ड इथे शिफ्ट होतो. येते सर्वांच्या लक्षात. 1 आणि
6मध्ये शिफ्ट होतो. जो 2 आणि 6मध्ये जो बॉन्ड आहे तो बॉन्ड 1 आणि 6मध्ये शिफ्ट होतो. सांगा मग आपल्याला स्ट्रक्चर काय मिळेल. इथे काय राहणार CH2, इथे सिंगल बॉन्ड CH2 ॲज इट इज, इथे CH2, इथे CH2, इथे CH, इथे सिंगल बॉन्ड CH2. काय झालं सांगा बरं. 2 आणि 6 मधला हा जो बॉन्ड आहे तो 1 आणि 6मध्ये शिफ्ट झाला म्हणजे इथे हा. समजलं सर्वांना. आता या सर्वांची व्हॅलन्सी 6 आहे. फक्त ह्या कार्बन ॲटमची सर्वांची व्हॅलन्सी 4 आहे. फक्त ह्या कार्बन ॲटमची व्हॅलन्सी 3 आहे आणि त्यामुळे याच्यावरती आला पॉझिटिव्ह चार्ज. हे असं त्यांना स्ट्रक्चर सेम, फक्त 2 आणि 6 मधला बॉन्ड 1 आणि 6मध्ये बस. आता हे थोडंसं मी काय करतो दिसण्यासाठी थोडंसं व्यवस्थित काढतो मी. हे पहा CH2, कोणता CH2 हा, परत पुढे CH2, पुढे हा CH2, परत पुढे 1 2 3 4 येते सर्वांच्या लक्षात, किंवा नंबरिंगच देऊ आपण. दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. जशी इथं होती तशीच इथं आहे. येते सर्वांच्या लक्षात. हा थर्ड कार्बन टर्म आहे CH2. इकडे काय त्याचं सांगा CH, इथे आहे CH आणि इथे आहे CH2. कोणता कार्बन टर्म फर्स्ट आहे. दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. समजते सर्वांना. याच्यावरती चार्ज कोणता आहे. याच्यावरती चार्ज आहे पॉझिटिव्ह चार्ज. आता शेवटला काय करायचं, लास्टला काय करायचं, प्रोटॉन रिमूव्ह करायचा, H+ रिमूव्ह करायचा. मी तुम्हाला सांगितले H+ कोणता रिमूव्ह करायचा. C+च्या ॲडजस्टंटला जे कार्बन ॲटम आहेत त्या कार्बन ॲटमवरचा H रिमूव्ह करायचा. मग तुम्ही इथला H रिमूव्ह करा किंवा इथला H रिमूव्ह करा, कारण ह्या पण C वरती 2 H आहेत, ह्याही C वरती 2 H आहेत. समजते. समजा आपण हा H रिमूव्ह केला, तरी ते काय राहणार CH राहणार. इथे काय राहणार CH आणि CHमध्ये काय तयार होणार, डबल बॉन्ड तयार होणार, कारण हा H रिमूव्ह होतोय. असा आपल्याला कंपाऊंड काय मिळेल. CH2, इथे काय राहणार CH, इथे काय आहे CH2, इथे CH2, इथे CH2, इथे काय राहणार सांगा. आता इथे राहणार CH, इथे काय तयार होईल मग डबल बॉन्ड तयार होईल. जर इथला H रिमूव्ह झाला असता तर इथे डबल बॉन्ड तयार झाला असता, नो प्रॉब्लेम. आता हेच स्ट्रक्चर हे आपण असं लिहू शकतो का. बॉन्ड लाईन फॉर्म्युला आठवते. इथे डबल बॉन्ड अँड दिस इज कॉल्ड सायक्लोहेक्झिन. दिस इज कॉल्ड सायक्लोहेक्झिन, ANE. रिंग कोणती होती 5 मेंबर्ड. त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं 6 मेंबरमध्ये, कारण 5 मेंबर रिंगपेक्षा 6 मेंबर रिंग कशा आहे मोर स्टेबल आहे. समजलं सर्वांना. नोट करा. याच्यामध्ये न्यू पॉईंट आहे डिहायड्रेशन बाय युझिंग ॲल्युमिना. ॲल्युमिनाचा फॉर्म्युला काय Al2O3. डिहायड्रेशन युझिंग ॲल्युमिना. आता याच्यामध्ये आपण कोणता डिहायड्रेटिंग एजंट यूज केला आहे Al2O3. आपण 4 डिहायड्रेटिंग एजंट लिहून दिलेले आहेत. याच्यामध्ये 3 काय होते ॲसिड कॅटलिस्ट होते आणि याच्यामध्ये हा एक आहे Al2O3. डिहायड्रेशन करायचं फक्त एकदम इझी आहे. डिहायड्रेशन कसं करतो आपण. OH ग्रुप ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो अल्फा आणि हा आहे बेटा. अल्फाचा OH आणि बेटाचा H काय रिमूव्ह होणार, H2O रिमूव्ह होणार आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळेल, अल्किन मिळेल, इथेन. एकदम इझी आहे. अल्फाचा OH, बेटाचा H काय रिमूव्ह झाला, हा H2 रिमूव्ह झाला. इथे CH2, इथे CH2च्या मध्ये डबल बॉन्ड तयार होईल. फक्त आपल्याला टेम्परेचर लक्षात आहे 1 डिग्री अल्कोहोल आहे. 1 डिग्री अल्कोहोलला टेम्परेचर कसं लागतं, जास्त लागतं. जर Al2O3 यूज केला तर इथे टेम्परेचर किती लागतं 623 केल्विन. आणि जर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 असेल तर टेम्परेचर किती लागतं 170 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 443 केल्विन. इथे 623 केल्विन. एकदम इझी आहे. दिस इज प्रोपॅन टू ऑयल. दिस इज 2 डिग्री अल्कोहोल ऑन हिटिंग विथ ॲल्युमिना. सेम रिएक्शन आहे. डिहायड्रेशन करायचं आहे. OH ज्या कार्बन ॲटमला टच आहे तो अल्फा, त्याच्या ॲडजस्टंटला काय आहे बेटा. दिस इज ऑल्सो बेटा. सपोज दिस इज बेटा 1, दिस इज बेटा 2. बेटा 1ला 3 हायड्रोजन, बेटा 2ला 3 हायड्रोजन. कोणताही बेटा कार्बन ॲटमवरचा हायड्रोजन तुम्ही रिमूव्ह करा, मिळणारा तुम्हाला अल्किन सेम मिळणार आहे. जर समजा आपण अल्फाचा OH रिमूव्ह केला आणि बेटा 1चा जर आपण H रिमूव्ह केला, हा H आणि हा OH, H2 रिमूव्ह केला तर इथे राहणार CH2, इथे राहणार CH आणि CH2च्या मध्ये काय तयार होणार, डबल बॉन्ड तयार होणार अँड दिस इज कॉल्ड प्रोपिन. आता हा 2 डिग्री अल्कोहोल आहे म्हणजे आपल्याला टेम्परेचर कसं लागणार, कमी लागणार 523 केल्विन. फक्त काय करायचं आपल्याला
100 केल्विननं फक्त कमी कमी करत जायचं आहे. इथं लक्षात. त्यानंतर हा आहे 3 डिग्री अल्कोहोल. OH ग्रुप ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम कोणता आहे? अल्फा. त्याच्या ॲडजस्टंटला कोणता आहे? बीटा. दिस इज ऑल्सो बीटा. दिस इज ऑल्सो बीटा. बीटा 1, बीटा 2, बीटा 3 तिन्ही बीटा कार्बन ॲटमवरती हायड्रोजन सेम आहेत. This is 3 degree alcohol because OH group is attached to 3 degree carbon atom. The IUPAC name of this compound is 2-methyl propane to OL. ऑलरेडी आपण हे 3 एक्झाम्पल कॉन्सन्ट्रेटेड मध्ये सुद्धा आपण पाहिलेले आहेत. आता मला सांगा टेम्परेचर फक्त लक्षात आहे. जसे 3 डिग्री अल्कोहोल याच्यामधून डिहायड्रेशन इझिली होतं. म्हणजे टेम्परेचर कसं लागणार? कमी लागणार. 100 कमी करत जायचं. याच्यापेक्षा 100 कमी करा. काय येणार? 423 केल्विन. समजलं सर्वांना. आणि आपल्याला अल्केन कोणता मिळेल? हा आयसोब्युटिलीन. दिस इज 2-मिथाइल प्रोपीन. अल्फाचा OH आणि समजा आपण बेटा 1चा H रिमूव्ह केला, हा H आणि हा OH H2 रिमूव्ह केला तर इथे राहणार CH2, इथे राहणार C आणि CH2च्या मध्ये काय तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल आणि आपल्याला हा अल्केन मिळेल आयसोब्युटिलीन. समजलं. डिहायड्रेशन बाय युझिंग ॲल्युमिना असेल ॲरोवरती लिहिलेलं तरीसुद्धा काय करायचं? अल्कोहोलचं डिहायड्रेशन करायचं. प्रायमरी असेल तर हाय टेम्परेचर, टर्शियरी असेल तर लो टेम्परेचर. नोट करा. IIT 2004 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन काय आहे? अमॉंग दी फॉलोइंग कंपाऊंड्स विच कॅन बी डिहायड्रेटेड इझिली. विच कॅन बी डिहायड्रेटेड इझिली. मिनिंग काय? अमॉंग दी फॉलोइंग कंपाऊंड्स विच कॅन बी डिहायड्रेटेड इझिली. खालीलपैकी कोणत्या कंपाऊंडचं डिहायड्रेशन इझिली होईल? डिहायड्रेटेड याचा अर्थ डिहायड्रेशन इझिली. आपण पाहिले कोणत्या अल्कोहोलचं डिहायड्रेशन इझिली होतं? सांगा बरं एकदा. ज्या अल्कोहोलपासून आपल्याला मोर स्टेबल कार्बोकॅटायन मिळेल त्या अल्कोहोलचं डिहायड्रेशन इझिली होतं. त्या अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी जास्त असते हे आपण पाहिले. आता काय करायचं? याच्यामध्ये प्रत्येकाचा काय तयार करायचा? कार्बोकॅटायन तयार करायचा. आणि कार्बोकॅटायन कोणता तयार करायचा? ज्या कार्बन ॲटमला OH अटॅच आहे तो OH फक्त हटवा बाजूला आणि त्या C वरती पॉझिटिव्ह चार्ज द्या. कार्बोकॅटायन तयार होईल. आता पहा ह्या Cला हा OH ग्रुप अटॅच आहे. हा OH बाजूला काढा आणि त्या C वरती पॉझिटिव्ह चार्ज द्या. याच्यावर येणार पॉझिटिव्ह चार्ज. ओके. ह्या Cला हा OH ग्रुप अटॅच आहे. हा OH बाजूला काढा. याच्यावरती काय येणार? पॉझिटिव्ह चार्ज येणार. ह्या Cला हा OH ग्रुप अटॅच आहे. याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज द्या. हा OH हटवा. ह्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज द्या. आता सांगा हा जो कार्बोकॅटायन तयार झाला आहे तो कार्बोकॅटायन कोणता आहे? 1 डिग्री, 2 डिग्री का 3 डिग्री? सांगा हा कार्बोकॅटायन कोणता आहे? पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे तो 3 कार्बन ॲटमला अटॅच आहे. म्हणजे हा कोणता आहे? 3 डिग्री कार्बोकॅटायन. हा कोणता आहे सांगा? दिस इज 2 डिग्री कार्बोकॅटायन बिकॉज दिस कार्बन ॲटम इज अटॅच टू 2 अदर कार्बन ॲटम्स. ह्या कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. हा कार्बन ॲटम फक्त एकाच कार्बन ॲटमला अटॅच आहे म्हणजे हा आहे 1 डिग्री कार्बन ॲटम. हा कोणता आहे सांगा? दिस इज ऑल्सो 1 डिग्री कार्बन ॲटम. 1 डिग्री कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे काय झालं? 1 डिग्री कार्बोकॅटायन. दिस इज 3 डिग्री कार्बोकॅटायन. दिस इज 1 डिग्री कार्बोकॅटायन. दिस इज 2 डिग्री कार्बोकॅटायन. दिस इज 1 डिग्री कार्बोकॅटायन अँड दिस इज 1 डिग्री कार्बोकॅटायन. विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल? 3 डिग्री कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल अँड देअरफॉर ए ऑप्शन इज करेक्ट. IIT 2004 मध्ये विचारलेला क्वेश्चन एकदम इझी होता. नोट करा. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किनमध्ये आज आपण 3rd मेथड कंप्लीट केले. कोणते? फ्रॉम अल्कोहोल्स बाय डिहायड्रेशन. तर याच्यावरती तुम्हाला होमवर्क पण दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन होमवर्कमध्ये दिलेले आहेत. तर ठीक आहे, राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.